या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच, श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील, डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर BP उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर। नमस्कार, सोलापूर जनदर्पण न्यूज चॅनलच्या चर्चा तर होणारच या विशेष कार्यक्रमात सध्या सोलापूर महानगरपालिकेची निवडणुकीची रणधुमाळी मोठ्या धमाकात सुरू झालेली आहे। सोलापूर शहरातील 102 उमेदवारांसाठी अनेक जण इच्छुक आहेत, काही जण माघार घेतले। माघारीच्या वेळी झालेला गोंधळही आपण सोलापूरकरांनी पाहिलेला आहे। कधी नव्हे सोलापुरात अनर्थ असा प्रकार घडलेला आहे। यापुढे जर किमान राजकीय व्यक्तींनी आपला तारतम्य बाळगून आपण ज्या कारणासाठी आपण निवडणुका लढवतात त्या कारणावर जास्त केंद्रित केलं तर सोलापूरचं नाव बऱ्यापैकी टिकेल। कारण निवडणुका म्हटलं तर द्वेष असणार आहे, संघर्ष असणार आहे, एकमेकाच्या विरोधात असलेले आरोप प्रत्यारोप असणार आहे, हे तर कॉमनच आहेत। पण त्यासाठी आतापर्यंत जाणं हे चुकीचं असं वाटतंय। जेणेकरून सोलापूर शहरातील जे निवडणूक आहेत 15 तारखेला होणार तो शांततेमय वातावरणात व्हावं। प्रत्येकाला वाटतंय की आपण नगरसेवक व्हावं, पण नशिबात जे राहिलेलं आहे ते आपल्याला काय सांगता येत नाही। प्रत्येकाला वाटतं की मी सेवा करावं। नगरसेवक असताना आणि नसताना गेल्या 3.5-4 वर्षापासून नगरसेवक नसताना सुद्धा कामं केलेले आहेत। या पुढील काळातही तसे ते कार्य करू शकतात। नगरसेवक पाहिजे असं काही बंधन नाही आहे। त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना आणि जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना एक संदेश आहे की त्यांनी राजकीय संघर्ष करावा, वैचारिक विचारांची मंथन करावं, मतभेद करावं, पण मनभेद करू नये। आणि आहे तो प्रभाग आता आज काल एकाच प्रभागात राहिलेले नगरसेवक असलेले असतील, आता निवडणुकीत पक्षाने जर उमेदवारी नाही दिलं तर त्यांच्या विरोधात उभारणारी काही जण आहेत। त्यामुळे संघर्ष टोकाला जाऊ नये। संघर्ष करतानाही विचारांची संघर्ष करा, बोलण्यातून संघर्ष करा, पण आतापर्यंत येऊ नका असं मी सर्व इच्छुक उमेदवारांना विनंती करतो। याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात सध्या सर्वात जसं प्रभाग क्रमांक 9 8 सीट होतं तसं आता प्रभाग क्रमांक 19 8 सीट झालेलं आहे। कारण या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून कार्य केलेले आणि पक्षाने एकदा नाही म्हटलं तर बी घरात बसणारे श्रीनिवास कर्ली यांच्या प्रभागात त्यांना आपण खास या ठिकाणी आमंत्रित केलं आहे त्यांची मनोगत जाणून घेण्यासाठी। पहिल्यांदा मी श्रीनिवास कर्ली साहेबांचं जनदर्पण न्यूज चॅनलच्या चर्चा तर होणारच या निवडणुकीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत करतो। नमस्कार, मला आज चर्चा तर होणारच या कार्यक्रमात जनदर्पण न्यूजने आज या ठिकाणी आमंत्रण केले त्याबद्दल मी संयोजकांचे मनापासून आभार व्यक्त करतो। आणि मी शिवसेना या अधिकृत पक्षाकडनं या ठिकाणी उमेदवारी लढवत आहे आणि माझे सहकारी पवन देसाई आणि सुनंदा जमादार, प्रियंका विटकर हे शिवसेनेचे 4 उमेदवार या ठिकाणी सक्षम उमेदवार, चांगल्या पद्धतीचे उमेदवार मला मिळाले। त्यामुळे मी त्या उमेदवारांचा आणि या ठिकाणच्या सर्व नागरिकांचा त्यांच्या पाठीशी नागरिकांचा सगळ्यांचा पसंतीचे असे या ठिकाणी उमेदवार आल्यामुळे सगळेजण त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या संघ पूर्वी राहत होते ते सगळे आज शिवसेनेसोबत उभे आहेत आणि शिवसेना आणण्यासाठी ते कटिबद्ध आहेत। असं या ठिकाणी आम्ही ज्या वेळेस त्या ठिकाणी भेटायला जातो, नागरिकांना गाठीभेटी घेतो आणि बैठका करायला लागलो त्यावेळेस उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला मिळत आहे। मला एक सांगा, तुम्ही निवडणुका मागच्या अनेक टर्मपासून मनात भिनलेला तुमचं भारतीय जनता पार्टी आहे। कधी बी तुम्ही आता उच्चार केला तर बी तुम्ही भारतीय जनता पार्टीच म्हणू शकता। अशा असताना सुद्धा तुम्हाला पक्षाने तुम्हाला का उमेदवारी नाकारली? नाही, या ठिकाणी मी असू दे, आमचे सहकारी माझ्यासोबत पूर्ण मेंबर, आम्ही दोघं या ठिकाणी अनेक वर्षापासून या ठिकाणी वार्डाचा विकास काम करण्यासाठी कटिबद्ध राहून आम्ही या ठिकाणी वार्डात प्रत्येकाच्या नागरिकांच्या समस्या ग्राउंड लेवलला जर कोण जाणत असेल तर आम्ही दोघं त्या ठिकाणी फिरून त्या ठिकाणी नागरिकांची अडीअडचणी समजून आणि त्यांचे पाईपलाईन असतील, रस्ते असतील, ड्रेनेजचे किंवा किरकोळ गटारीचे कामं असतील या ठिकाणी आम्ही सोडवत गेलेलो आहोत। पण भारतीय जनता पार्टीने भाजपाने जे उमेदवारी नाकारली त्याला भाजपा म्हणणार नाही मी। त्या ठिकाणी आमदार सुभाष बाबू देशमुख आणि मनीष देशमुख यांचे मी मन जिंकू शकलो नाही, त्यामुळे त्यांनी या ठिकाणी माझी उमेदवारी रद्द केलेली आहे। म्हणजे मन जिंकू शकलं नाही म्हणजे नेमकं तुम्हाला काय म्हणायचं? ज्या वेळेस आम्ही लोकसभेच्या वेळेस सोमनाथ वैद्य यांना उमेदवारी द्या
ह्या पद्धतीने आम्ही काही लोक मागणी मागणी केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा त्या तत्पूर्वी लोकसभा इलेक्शन ज्यावेळेस होते, राम सातपुते साहेबांना ह्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली होती. राम सातपुते साहेबांसाठी आम्ही जीवाचे रान करून त्या ठिकाणी प्रचार यंत्रणा सुरुवात व्हायच्या अगोदर आम्ही प्रचाराला कामाला लागलो होतो. वरलक्ष्मी पुरोडा असू दे किंवा मी श्रीनिवास कर्ली, घरोघरी होम टू होम आमचे मिटिंगा चालू होते. पण त्यावेळेस मनीष देशमुखांनी त्या ठिकाणी आमचं यंत्रणाच आली नाही आणि तुम्ही घरोघरी का फिरता, तुम्ही फिरू नका, तुम्ही थांबा, असे वेळोवेळी आलेले असताना मी त्यांचा सांगितलेला आदेश जुगारून मी त्या ठिकाणी पक्षाचं काम करत गेलो. पण मला असा शेवटी बापूंचा, सुभाष बापू देशमुखांचा, आमदारांचा फोन आला, जोपर्यंत आम्ही सांगत नाही तोपर्यंत घरातनं निघायचं नाही. म्हणजे तुम्ही कटपुतली आहे का म्हणल्यामुळं तरी आमचा आमदार हक्काचे आमदार होते त्यामुळं आम्ही त्यांचे सांगितल्यामुळं आम्ही त्या ठिकाणी ब्रेक लावलं आणि 4 दिवस आम्ही घरी बसून राहिलो. यंत्रणा सगळं कोलमडत होती. त्यावेळेस राम सातपुते साहेबांनी हेरिटेजला बोलवून त्या ठिकाणी सांगितले की तुम्ही काम करीना, तुम्ही घरी बसलात असा आमच्याकडे निरोप आहे. हो साहेब, आम्ही घरी बसलो, पण आमच्या आमदारांच्या आदेशामुळे आम्ही घरी बसलो. आमदार जोपर्यंत कामाला लाग म्हणत नाही तोपर्यंत कामाला लागायचं नाही असा आम्हाला आदेश होता, म्हणून आम्ही घरी बसलो या पद्धतीनं सांगितलं. मग त्यावेळेस त्यांनी सांगितले मी लोकसभेचा उमेदवार आहे आणि त्यामुळं तुम्ही आमच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे आणि ही सीट निवडून आणायला पाहिजे. साहेब, आम्ही कटिबद्ध आहोत भारतीय भाजपाशी, पण बेबी फॉर्म जे देणार आहे ते सुभाष बाबू देशमुख देणार आहे. ती सुभाष देशमुखांचा आम्ही शब्द ओलांडू शकत नाही. त्यावेळेस आम्हाला राम सातपुते साहेबांनी असं सांगितलं, देवेंद्र फडणवीस म्हणजेच मी, बेबी फॉर्म माझ्याकडनं घेऊन जा म्हणल्यावर आम्ही सुभाष देशमुखांचे आदेश जुगारून पुन्हा कामाला लागलो आणि त्या ठिकाणी कामाला लागून दिवस रात्र एक करून आम्ही त्या ठिकाणी 15,000ची लीड, टोटल नाही 18,000ची लीड, कारण टोटल 20,000 वोटिंग पडले होते. त्यात विरोधकांना 2,000 आणि 18,000 आपल्याला, ह्या पद्धतीनं वोटिंग त्या ठिकाणी आम्ही मिळवून दिली आणि त्याचीच बक्षीस म्हणायला काय हरकत नाही. आम्ही सांगितलं होतं वेळोवेळी आम्हाला एबी फॉर्म मिळणार नाही. शेवटी राम सातपुते साहेबांच्याही संपर्कात होतो, देवेंद्र फडणवीसांना SMS केलो, पण ते शेवटी आमदारांच्या आदेशापुढे तेही नमले गेले. मग आता तुम्ही शेवटच्या टप्प्यात राम सातपुतेशी संपर्क साधून जे घटना घडली त्या संदर्भात सांगितलंय का? फोनवरून मी त्यांच्याशी नेहमी संपर्कात होतो. मी देवाभाऊंना सांगतो, मी स्वतः सांगतो, ह्या पद्धतीनं वेळोवेळी सांगण्यात आलं, पण काय प्रक्रिया झाली त्यांच्याकडनं आपल्याला कळाली नाही. पण आज मी कडवट शिवसैनिक म्हणून या ठिकाणी उमेदवारी मिळवलेली आहे. आता भारतीय जनता पार्टीचा तो विषय संपलेला आहे, तो चॅप्टर संपलेला आहे आणि मी कडवा शिवसैनिक म्हणून तिथल्या नागरिकांशी घरोघरी जाऊन या ठिकाणी भेटत आहे. नाही, तुम्ही ज्या वेळेला भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये होता त्यावेळेला अनेक विकास कामं त्या ठिकाणी केलेले आहेत. जवळपास 184 कोटी रुपयाचा तो ड्रेनेजचा जो मोठा प्रश्न आहे तो पण आपल्या कालावधीत पूर्ण म्हणजे जवळपास आता चालू आहे. जवळजवळ 8 ते 10 वर्ष झालं हा काम अजूनही सुरूच आहे. मग संत गतीनं सुरू आहे, याला काय तर ब्रेकिंग झालंय असं तुम्हाला वाटतंय का? ड्रेनेजचं जे काम आहे महापालिकेत पहिल्या बजेटच्या वेळेस ड्रेनेजच्या कामाची मंजुरी मिळवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी एक ग्रुप करून सुरेश पाटलाला बजेट मांडायला आडवा लावलेला तो मी आहे. आपल्याला आठवत असेल त्या काळात बजेट खूप दिवस 31 मार्चच्या आत होणं गरजेचं होतं, पण 31 मार्चच्या आत न होता 2-3 महिने पुढे ढकलला गेला. त्याला कारणीभूत मी म्हणायला काय हरकत नाही, कारण त्यावेळेस ड्रेनेजला टोकन अमाऊंट 10 कोटी रुपये ठेवलं तरच त्या बजेटला आम्ही मंजूर सहमती राहत आहोत. नाहीतर तुम्ही जर बजेट वाचताना आम्ही सगळे बाहेर निघून जाऊ असं मी एक टीमवर्क केली होती. त्या टीमवर्कच्या वेळेस मला अनेक नगरसेवकांनी साथ दिली, म्हणून त्या ठिकाणी आज जो आहे तो ड्रेनेज लाईन 184 कोटी, तो ड्रेनेज लाईनच्या कामाला मंजुरी त्या ठिकाणी 10 कोटी ठेवतो म्हणून शब्द दिल्यावरच आम्ही सगळेजण उपस्थित राहिलो. पण सुरेश पाटलांनी पण वाचताना त्या ठिकाणी 5 कोटी रुपये टोकन अमाऊंट ठेवले. टोकन अमाऊंट, त्या 5 कोटीच्या टोकन अमाऊंटमुळेच त्या ठिकाणी STP प्लॅनचा जमीन संपादित केला आणि तिथून तो ड्रेनेज लाईनचा उगम चालू झाला. नाही, तुम्ही म्हणता 184 कोटी रुपये झालं. प्रत्येकाच्या डोक्यात असं असतंय की ज्या वेळेला काम सुरू होतं यांना नगरसेवकांना काहीतरी फंडिंग मिळत असते, पण तुमचं जे कामाचं 184 कोटीचं जे टक्केवारी आहे ते तुम्हाला नाही मिळालं म्हणून तुम्ही नंतर त्याकडे लक्ष दिलं नाही. नाही, आपण जो म्हणत आहात तो
ह्याला संलग्न होत नाही या 184 कोटीला, कारण कसा तो स्थायी समितीचा अधिकार असतोय, पण स्थायी समिती त्या ठिकाणी गठीत नसल्यामुळे हा विषय त्या स्थायी समितीत आलाच नाही. त्यावेळेचे जे महापौर आणि पदाधिकारी किंवा तो आमदारांपासून ते त्यांच्या लेवलचा विषय, हा नगरसेवकांचा लेवलचा विषय. बरं, आता तुम्ही 184 कोटीचा ज्या वेळेला प्रकल्प सुरू केलं, आता तुम्ही ज्या प्रभागातून तुम्ही निवडणुका उभारणार आहेत तिथली कामं पूर्ण झाली असं तुम्हाला वाटतंय? मी पक्षनेता असताना सगळ्यात मोठं जर कोणतं काम केलं असेल तर टँकर मुक्ती. सोलापूर शहराच्या हद्दवाडामध्ये खूप मोठ्या प्रमाणात टँकर चालत होता, टँकरचा रॉकेट चालत होता. त्या टँकरच्या रॉकेटच्या वेळेस मला नागेश वल्याळ आणि संतोष भोसले आणि पुरुड नगरसेविका आणि आम्ही असे एक टीमवर्क करून त्याचा शोध लावला. खूप मोठा भ्रष्टाचार त्या ठिकाणी निघाला होता आणि त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा म्हणून आम्ही पाठलाग केला आणि त्या अधिकाऱ्याला सस्पेंड सुद्धा केलाय. पण तो अधिकारी पुन्हा कुठल्या ना कुठल्या मार्गाने त्या कोणाच्या तर सहकार्याने आता पुन्हा तो कामावर आहे. म्हणजे रॉकेट आम्ही शोध काढून पण त्या ठिकाणी शोध लागला नाही. मी त्यावेळेस ठरवलं, मी ज्या कधी का कॅबिनेट होईना, सोलापूर शहराचा जो टँकरचा भ्रष्टाचार चाललेला आहे त्या ठिकाणी तो नष्ट करावा. आणि महापालिकेला एक मोठी निधी केंद्र सरकारची आली होती, त्या केंद्र सरकारच्या टँकर मुक्त हा शब्द प्रयोगनी बजेट आला होता, जवळपास 15 कोटी रुपये असेल. त्या 15 कोटीत माझ्या एका प्रभागाला मी 3 कोटी रुपयाचा पाईपलाईन त्या ठिकाणी नेला. तो 3 कोटीचा पाईपलाईन नेऊन ज्या ठिकाणी पाईपलाईन नव्हते तशा प्रत्येक ठिकाणी पूर्ण 12 इंची बोळकोटे नगर ते बत्तुल नगर 12 इंची, पुन्हा थोबडे चौक ते शरणमठापर्यंत 12 इंची आणि त्याच पद्धतीनं बत्तुल नगर ते पूर्ण शेवटच्या टोकापर्यंत त्या ठिकाणी 10 इंची असं करून पुन्हा त्याला संलग्न सगळे 4 इंची हा करून त्या ठिकाणचा टँकर मुक्त केलेला आहे मी. मला तो गर्व आहे. आणि स्मशानभूमीसाठी एक निधी आली होती केंद्राची स्मशानभूमी स्वच्छता संदर्भात. त्यावेळेस मी पद्मशाली समाजाचा असल्यामुळे पद्मशाली समाजाच्या स्मशानभूमीला तो अधिकार सभागृह नेताला होता. त्यावेळेस तो 2.5 कोटी रुपये स्मशानभूमीसाठी पद्मशाली स्मशानभूमीसाठी दिले. आणि आज जे सर्व धर्माचे जे स्मशानभूमी सुंदर दिसत आहेत, तो प्रत्येक स्मशानभूमीला 1 कोटी, 1.5 कोटी, 1.25 कोटी, 50 लाख, 80 लाख असे हिंदू मुस्लिम सगळ्या स्मशानभूमीला मी समान वाटप करून केलेलं आहे. सगळ्यात जास्त निधी जर कुठं घेतलो असेल तर माझ्या पद्मशाली स्मशानभूमीला घेतलो. आपण ज्या वेळेला निवडणुका लढवत होता त्यावेळेला भारतीय जनता पार्टी म्हणून सगळे विकासात्मक कामं झाले. अनेक ठिकाणी असे तुमचं एक म्हणजे ऐकवात आले की आपण डायरेक्ट सुभाष देशमुख असतील किंवा मनीष देशमुख असतील यांच्याशी संपर्कात राहत होता. तुमच्याबरोबर पुरुड, वरलक्ष्मी पुरुड याही येत होत्या, जात होत्या. मग तुमच्या म्हणजे तिघामध्ये असलेला विषय एकदम असा का पोटापोट झाला की जेणेकरून तुमच्या विरोधात ते दोघं देशमुख झाले? येणाऱ्या काळात महापालिकेचे इलेक्शन लागणार असल्यामुळे आमच्या भागात विकास काम पूर्ण ड्रेनेज लाईन झाल्यामुळे त्या ठिकाणी विकास काम खूप नागरिकांना त्रास आला, रोषाला आम्ही पुढे जावं लागत होतं. त्यावेळेस आम्ही आमदार साहेबांना आणि त्यांचे पीए आणि मनीष भैया यांना वेळोवेळी आम्ही त्यावेळेस निधीसाठी खूप आमचा खडाजंगी व्हायचा. एका वेळेस तर असा झाला, तो पीएंना बोलवून यांचं काय असेल ते पहिला सूक्ष्म लाव म्हणून आमदार बापूंनी सांगितलं. त्यावेळेस त्या ठिकाणी आम्ही हे मंजूर केलं, हे मंजूर झालंय असं नुसतं कागदावरच राहत होते, पण त्या ठिकाणी स्पॉट वाईजला एकही काम नव्हता. त्याचाच रोष म्हणून आम्हाला आज या ठिकाणी खडाजंगी होत असताना त्या पीएला आम्हाला रागवताही दिलं नाही, बोलताही दिलं नाही. ते सगळे शब्दप्रयोग तो तुम्ही पीएला बोलिना ते शब्दप्रयोग अरे तुरेचे जे शब्दप्रयोग आहेत आमच्या पीएला बोलायला लागलात, ते मला बोलायला लागलात तुम्ही डायरेक्ट. माझ्या पीएला जर बोलत असेल तर मला बोलायला लागलात असं त्यांचं म्हणणं होतं. आम्ही साहेब तुम्हाला नाही, तो जो कागदपत्रात जो हेरफेर करायला लागलाय तुम्ही द्या म्हणलं तर मग ह्याच्या कागदात कुठंच कामाचे स्पॉट नव्हते. ह्याच्यावरून आमच्या त्या ठिकाणी रोष निर्माण झाला आणि तेव्हापासून ते मनात राग ठेवले असतील म्हणून आज हा तिकीट कट झाला, हाही कारण असू शकतं. मग आता तुमच्या प्रभागात ज्या वेळेला कामं सुरू झाले त्याबद्दल तक्रारी तुम्ही सुभाष देशमुखाकडे गेल्यानंतर पीएनचा डिस्टर्बन्स होत होता, मनीष देशमुखांचा डिस्टर्बन्स होत होता. तुम्ही असं एक आरोप केलाय की खाली ऑफिस सुभाष बापू देशमुखचं आहे, वर मनीष देशमुखांचं आहे, त्या ठिकाणी अनेक काही वेगवेगळे प्रकार करत असतात, त्यामुळे आमचं असं काही नव्हतं म्हणून आमच्यावर अन्याय झाला असं तुमचं म्हणणं? पक्षाचे कार्यकर्ते आमदार बापूंना
10 मिनिटात भेटू शकताय. हम्म. पण त्याच मनीष देशमुखांना ज्यावेळेस आम्ही भेटायला वर जातो, त्या ठिकाणी मक्तेदार लोकांचे लोंढा त्या ठिकाणी राहत होता. सगळे मक्तेदारांशी म्हणजे वाटाघाटी झाल्यावर त्यानंतर ना इतर पक्षाचे कार्यकर्ते जे असतील त्यांचे भेट होत होते. म्हणजे तास दीड तास आम्ही बसावं आणि एखादा मक्तेदार सरळ त्यांच्या केबिनमध्ये जाऊन तो त्या ठिकाणी डिस्कस करत होता. हे आम्हाला त्या ठिकाणी सहन झालं नाही. आम्ही त्यांच्याशीही मांडलं तर पहिला तो आपल्या प्रथम आमचं ते बिझनेस, नंतर ना इतर सगळं. आजही बापू म्हणत असतात मी व्यापारी आहे, या ठिकाणी मी अपघातानं राजकारणात आलो, हे जे म्हणते ते सत्य आहे. मग तसं असेल तर तरी का राजकारणात का त्याग करू शकत नाही? राजकारण का त्याग करू शकत नाही ते? राजकारणात ते त्याग करतील न करतील हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही आता सध्याला शिवसैनिक आहोत आणि त्या ठिकाणी मी स्मार्ट सिटीचा सदस्य होतो पक्षनेता असताना. जवळपास 23 महिने पक्षनेता होतो. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अनेक कामं ह्या आमच्या निर्णयाने होत होते. त्याचाच एक म्हणून आपल्या नीलमनगरला अनेक खांब आणि होते, पण त्या खांबांना लाईट नव्हते. त्यामुळं त्या ठिकाणी अनेक लाईटही मंजूर करून घेतले, LED लाईट. आज जे LED लाईट दिसतात माझ्या प्रभाग 19 मध्ये, तो संपूर्ण LED लाईट त्या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी बसवण्यात आले. आम्ही त्या ठिकाणी मंजुरी दिल्यावर आणि जवळपास 300 खांब नवीन पोल त्या ठिकाणी आम्हाला मिळालेले आहेत आमच्या प्रभागाला. तो मिळवून घेण्याचा कला जो पक्षनेत्याकडे असायला पाहिजे, तो कला मी त्या ठिकाणी तुम्ही म्हणता की आता मी त्या ठिकाणी 300 पोल उभं केलं असं म्हणतात. तुमचे विरोधक असलेले, तुमच्या सहकारी, जुने सहकारी असलेले कोंडी, व्यंकटेश कोंडी, हे तर जगजाहीर म्हणतात की मी हे सगळे दिवे लावून घेतले, मी माझ्या म्हणजे मी सगळं प्रयत्न केलं, स्मार्ट सिटीशी भांडण केलं आणि त्याच्यावरच मी हे सगळे दिवे लावले असं त्यांचं म्हणणं आहे. मग नेमकं कोण केलं? तुम्ही केलंय का त्यांनी केलंय का पक्षाने केलंय? नाही, आम्ही एक नेता आहे. नेता हा मंजूर करत असतोय आणि तो त्या नेता असल्यामुळं महापालिकेला वेळ देणं हा गरजेचं असतंय. कारण महापालिकेतले अनेक विषय, जवळपास मोठमोठे विषय या ठिकाणी आलेले असतात. त्याचा अभ्यास करून त्या ठिकाणी सभागृहात मांडणे आणि सभागृहात पक्षाची बाजू मांडणे हा त्या ठिकाणी विषय असतोय. आम्हाला त्यातूनच डोकं काढणं शक्य नव्हतं. त्यामुळं आम्ही प्रभागात ज्यावेळेस मंजूर केलं, आता आम्ही अधिकाऱ्यांना सांगत होतो त्या ठिकाणी जे काही कामं आहेत ते जाऊन त्या स्पॉट वाईजला तुम्ही सर्वे करा आणि लावून घ्या. त्यावेळेस कोणता कार्यकर्ता नागरिक फिरायला लागलाय का कार्यकर्ता तिथं त्याचा वाव घ्यायला लागलाय का आमचा सहकारी फिरत होता त्यावेळेचा, हे आमचं लक्ष त्या ठिकाणी कमी पडला. मला एक सांगा, मी नीलमनगरचा परिसर बघितलेला आहे, आजूबाजूचा परिसर बघितलेला आहे. अजूनही जसं म्हणावं तसा तिथला विकास झालेला नाही आहे. तुम्ही एवढे वर्ष नगरसेवक म्हणून काम करत होता, पक्षनेता म्हणून तुम्ही काम केलं. त्याच मुद्द्यावरून तर आमचं भांडणं होतं ना आमदार बापूंचं. आमचं माझ्या वडिलांनी त्या ठिकाणी जवळपास एवढी मोठी जे वसाहत वसवली आशप्पा कर्लीनी, त्या वसाहत वसवले त्यानंतर त्याचे सुशोभीकरण करणे, त्याच्या सुखसोयी त्या नागरिकांना देणे हा कर्तव्य म्हणून त्या ठिकाणी आमदारांमार्फत कमी पडत होतं. आमची निधी तुटपुंजी निधी राहत होती त्या पक्षनेता असताना सुद्धा. जसं पाहिजे त्या पद्धतीनं त्या ठिकाणी निधी आली नाही. पण आमदारांकडनं मोठ्या प्रमाणात केंद्र आणि राज्य आणि महापालिका हे सगळे संलग्न असल्यामुळं त्या ठिकाणी आमदारांकडून मोठी निधी असून सुद्धा ह्या नीलमनगर म्हणलं की तो भाले किल्ला आहे, ज्या ठिकाणी आपल्याला मतं पडत नाहीत त्या ठिकाणी आम्हाला निधी द्यायचा आहे, हा असेच माइंडसेट त्यांचे असल्यामुळं इथं कोणालाही गाढवालाही उभा करू द्या तिथं भाजप येत आहे असं त्यांचा जो मानसिक आहे आम्हालाच तोंडावर मांडलेले आहेत कित्येक वेळा. आम्ही एक नगरसेवक, दीड म्हणतात अधूनमधून, 1-1.5 नगरसेवक असताना मी आमदार झालो, 14 नगरसेवक असताना आमदार झालो, आता 10 नगरसेवक मला विरोध केले होते पुन्हा आमदार झालो. हे जे त्यांचे माइंडसेट आहे. पण प्रत्येक वेळेस आम्हीच कार्यकर्ते काम केलं हो की त्यांची कुठली लोकमंगलची टीम उतरली होती का? ग्राउंड लेवलला लोकमंगलला कोण ओळखत नाही. तो लोकमंगल नाही, तो सुमंगल आहे. पण त्या ठिकाणचे कार्यकर्ते रक्ताचं पाणी करून नागरिकांना हातापाया जोडून विनंती करून तर आपला माणूस आलाय, आपला कोणीतरी शेजारचा आलाय, विनंती करायला लागलाय, आपल्या हक्काचा नगरसेवक येऊन पाया पडायला लागलाय, हे त्या लोकांना ज्यावेळेस कळले ते संपूर्ण भाग तो आम्ही त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे.
आणि 1993 पासून त्या ठिकाणी आम्ही कार्यकर्ते आहे. पण ज्यावेळेस 97ला आमच्या आईला उमेदवारी देण्यात आली होती भाजपकडनं, तेव्हापासून आम्ही निरंतर त्या नागरिकांच्या संपर्कात आहे. पण आमदार सुभाष देशमुख म्हणतात हा मतदारसंघ माझा आहे, मी मतदारसंघाचा मालक आहे, मी देईल ते उमेदवार तुम्ही निवडून आणायचा. पण त्या अगोदर आम्ही 97चा आमचा भाग त्यांना जोडला गेलाय. म्हणजे आम्हीही आमचाही भाग तेवढाच सक्षम आहेत आम्ही पण. त्यामुळे आम्ही वेळोवेळी त्यांना विनंती केली होती. त्यांनी विनंतीला ते झुगारून अनेक वेगळ्या लोकांना उमेदवारी दिले. वेगळा म्हणजे पण कोंडी. त्याचं शिक्षण किती आहे तो अंगठा छाप आहे, त्यांच्या घरचे अंगठा छाप आहे. तरी त्यांना 2दा उमेदवारी देण्यात आली होती. 2दा आम्ही ओझं उचलून त्यांना निवडून आणलंय. मग आता पुन्हा अशाच अंगठा छापांना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता एक उभारला होता, ॲडव्होकेट होता, तिकीट मागणी केला होता. ॲडव्होकेटचं तिकीट कट करून एका अंगठा छापला त्या ठिकाणी तिकीट देण्यात आले. काय बापूंचा मन जिंकला, काय भारतीय जनता पार्टी कुणीकडे चाललंय, अंगठा छापांकडे म्हणायला काय हरकत नाही. नाही, आता तुम्ही जे विकासात्मक कामं केलं असं म्हणता, आता तिथले लोकल मधले आमदार भारतीय जनता पार्टीचे आहेत. आता तुम्ही शिवसेनेचं उमेदवारी म्हणून घेतलंय. जर ह्याला कदाचित पब्लिकनं म्हणलं चला आपल्याला कर्ली आणि त्यांच्या सहकार्यानं आपण मतदान करूया, मग केलं तर तुम्ही विकास कसा होणार तुमचं तिथल्या ते प्रभागाचं? साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे जे आहेत त्यांच्याकडे नगर विकास खाता आहे, पाणी पुरवठा खाता आहे आणि अर्थ खाता जो आमचे सहकारी अजितदादा पवार उपमुख्यमंत्री त्यांच्याकडे अर्थ खाता आहे. महाराष्ट्राला हे निधी देतात, यांनी निधी दिलेला ह्याच्यातून हे काम करून घेतात. आता थोडक्यात अनेक कार्यकर्ते पालकमंत्र्यांच्या संपर्कात होते गत पालकमंत्र्यांच्या वेळेस, पण त्या ठिकाणी पदाधिकारी लोक असून कोट 2-2 कोट 4-4 कोट रुपयाचे ह्या ठिकाणी कामं आणलेले आहेत. तो जिल्हा प्रमुख काळजे असतील, अमोलबापू शिंदे असतील, अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिलेत. म्हणून या ठिकाणी विकास काम होता. आम्ही जर म्हणजे शिवसेनेचे नगरसेवक जर निवडून आले आणि शिवसेना नगरसेवक त्या ठिकाणी महापौर झाला तर डायरेक्ट निधी पूर्ण तो आम्ही खेचून आणून या ठिकाणी विकास करू. एक नगरसेवक असो किंवा महापौर असो, आम्ही अर्थ खाता आणि नगर विकास खाता आमच्याकडे असल्यामुळे तो विकासाला तुम्ही किती पाहिजे तेवढा निधी ह्या ठिकाणी मिळणार आहे. मला एक सांगा की तुम्ही ज्या वेळेला निवडणुका लढवता त्यावेळेला कुठल्या भावनेने संघर्ष निर्माण होईल अशा हिशोबाने तुम्ही वागणार करणार की नॉर्मलमध्ये पब्लिकला तुम्ही अटॅचमेंट करणार? नाही, भाजपचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते अजूनही त्या ठिकाणी मनमिळावू आहेत. तुम्ही मतदारांना समोर आम्ही ज्या वेळेस जाऊ, दोन्ही जरी पदयात्रा असतील किंवा बैठका असतील एकमेकांच्या आले तर दोन्ही उमेदवार अजूनही त्या ठिकाणी बोलतात. म्हणजे संघर्षाचा विषयच येत नाही. कारण अनेक वर्ष त्या मिळून मिसळून काम केल्यामुळे ते सगळं मित्रत्वाच्या नात्यानेच त्या ठिकाणी इलेक्शन लढणार आहेत. आणि त्या ठिकाणी जे अपक्ष उमेदवार या ठिकाणी एक पॅनल करण्याचा तो त्या ठिकाणी अट्टहास या समोरचे जे पॅनल आहेत त्या लोकांनीच त्यांना उभा केलेला आहे मतं खाण्यासाठी. पण मी नागरिकांना विनंती करू इच्छितो की शिवसेनेसोबत राहावं आणि शिवसेनेलाच मतदान करावं. आपले जे जुने सहकारी आहेत, श्रीनिवास पुरोड असतील, वरलक्ष्मी पुरोड असतील, माजी नगरसेविका, तसेच भाजपचे अनेक जे जुने सहकारी तुमच्या प्रभागातील असतील, त्यांचं तुम्हाला कसं मदत मिळणार? नाही, एकूण त्या ठिकाणी 27 प्रभाग 19 मध्ये 27 लोकांनी त्या ठिकाणी उमेदवारी मागितली होती. त्यातून त्यांना 4 उमेदवारी देण्यात आलेली आहे. पण त्या 4 देत असताना बाकीचे राहिलेले 20-22 जे सहकारी आहेत ते त्यांना उमेदवारी नाकारल्यामुळे ते अजूनही स्तब्ध आहेत. ते अजूनही कुणीकडे त्यांच्याकडे काम करेनात आणि मी वेळोवेळी भेटून त्यांचे विचार परिवर्तन करण्याचा प्रयत्न केलाय. पण ते आज ना उद्या त्यांचे मन परिवर्तन होतील आणि अनेक वर्षापासून त्या ठिकाणचे आम्ही संपर्कात असल्यामुळे त्यांचं परिवर्तन व्हावं असं मी त्या कार्यकर्त्यांना आपल्या माध्यमातून सांगतो. बरं, गेल्या 1.5-2 वर्षापूर्वी सुभाष देशमुख असतील किंवा विजय देशमुख असतील, हे दोघांची कधी पटाचे नव्हते. पण ज्या वेळेला देवेंद्र कोटे निवडून आले त्यावेळेला या दोघांचे एकमत झालं. तुमच्यासारखे कार्यकर्ते, तुम्ही सुभाष देशमुखचे गटाचे होता, पालकमंत्री विजयकुमार देशमुख होते, त्यांच्याकडे तुम्ही गेल्यानंतर त्यांना राग यायचा,
मी सहकार मंत्री असताना तुम्ही त्यांच्याकडे काय गेलं, मग याचा तुम्हाला सेटबॅक बसला असं वाटत नाही? खरं तसं उमेदवारी मिळवायचं जर मी ठरवलं असतं तर उमेदवारी मिळाली पण असती, पालकमंत्र्यांच्या माध्यमातून असो किंवा देवेंद्र कोटेंच्या माध्यमातून असो, विजयकुमार देशमुखांच्या माध्यमातून असो. पण ह्या ठिकाणी गटातटाचं राजकारण असल्यामुळे एका नेत्याकडे एकनिष्ठाने राहावं म्हणून आम्ही एकनिष्ठेने त्यांच्या सोबत होतो. पण त्या ठिकाणी एखादं लहानसं उदाहरण सांगतो. एकनिष्ठेने असताना सुद्धा आम्ही एखाद्या सणाचे किंवा त्यांच्या वाढदिवसाचे एखादे क्लिप करून आम्ही सोडत होतो, आमदार सुभाष देशमुखांचे घेऊन. आम्ही कधीच कोटेंचं दिलं नाही त्यात फोटो किंवा मालकांचा दिला नाही, विजय देशमुख मालकांचा. फक्त त्या ठिकाणी क्लिपमध्ये मनीष देशमुखांचा फोटो नसल्यामुळे आम्हाला फोन करून स्वतः त्या ठिकाणी फक्त बापूंचाच फोटो आहे, माझा फोटो नाही. म्हणजे एवढा हट्टास, एवढा खालच्या दर्जाचा, एवढा लहानचा विचार त्यांच्या मनात काय येतो हा कळत नाही. प्रेमापोटी आपण त्या ठिकाणी जाहिरात दिलेला असतो, त्या जाहिरातीत पण खोड काढणे हे असे लक्षण आहे. म्हणजे तुम्हाला पुढच्या वेळेला कटछाट करण्यासाठी हे सगळे कारणीभूत होते असं तुम्हाला वाटतं? म्हणायला काय हरकत नाही. हां, छोट्या छोट्या गोष्टी असतील पण सगळे एकत्रित करून तुम्हाला म्हणजे पक्षातून तिकीट काढण्यासाठी प्रयत्न केलाय? मी अनेक वेळा त्यांना सांगत होतो, आमच्या वडिलांचा आणि आईंचा खूप मोठा त्या ठिकाणी मतदार आहेत, ते मानणारा वर्ग खूप मोठा आहे. कारण त्या ठिकाणी नीलमनगरचे संस्थापक आशप्पा कर्ले यांचा मी मुलगा आहे आणि नवदुर्गा देवस्थान ट्रस्ट माझे वडील संस्थापक होते आणि शिवगणेश मंदिर याचा मी ट्रस्टी आहे. मार्कंडेय नवरात्र महोत्सव मंडळ त्याचा मी ट्रस्टी आहे. गंगा चौक नवरात्र महोत्सव मंडळ त्याचा मी ट्रस्टी आहे. नागनाथ मंदिर त्याचा मी ट्रस्टी आहे. पोषमा मंदिर त्याचा मी ट्रस्टी आहे. असे अनेक देवस्थानांचे आम्ही ट्रस्टी आहे आणि त्या ठिकाणी ते लोक मलाही मानतात माझ्या वडिलांच्या पुण्याईमुळे. मला एक छोटंसं सांगा की तुमचं जे कर्ली जे व्याप्ती आहे, मग त्या ठिकाणी अनेक नागरिकांना तुम्ही घरं छोटं कमी किमतीत तुम्ही दिलंय, त्यामुळे कर्लीला मोठ्या प्रमाणात मान आहे असं सगळ्यांचं म्हणणं असतंय. मग इलेक्शनच्या वेळेला ते भाजपला प्रतिसाद देतील का कर्ली फॅमिलीला प्रतिसाद देतील? नाही, त्या ठिकाणचे माझ्या वडिलांनी 400 रुपयापासून प्लॉट 400, 500 आणि एक उदाहरण सांगायचं म्हणजे विनायक नगरमध्ये 151 रुपयाला गोरगरिबांना म्हणून 151 रुपयाला लगेच झोपडी आणायचे किंवा 4 पत्रे आणायचं. लगेच मारणार असेल तर त्या ठिकाणी घर बांधून राहायचं. जे कोणी भाडेकरी असतील त्यांनी लगेच यायचं असं आवाहन केले होते. 151ला दिलेली आज प्लॉटची किंमत 10 लाख आहे. 400 रुपयाला नीलमनगरला मुख्य रस्त्याला असलेला 400 रुपयाचा प्लॉट 1 कोटी रुपये झालेले आहे. हे म्हणून ते कर्ली परिवाराच्या पाठीशी आणि माझाही स्वभाव सगळ्यांशी मनमिळावा असल्यामुळे ते आज ताग आहेत. आप्पा जसं होते तसाच त्यांचा मुलगा आहे म्हणून त्या ठिकाणी आमच्या पाठीशी आहेत, मला काय हरकत नाही. मग हे तुमचं जे एवढं तुमचं व्याप्ती असताना तुमच्यावर कर्ली जे मोठ्या प्रमाणात जागा आहे त्या ठिकाणी कुलमुख्तारचा गोंधळ मोठ्या प्रमाणात झाला. मागच्या 1.5-2 वर्षापूर्वी तुमच्यावर गुन्हा दाखल झालाय, तुम्हाला पोलीस कोठडी मिळाली, नंतर न्यायालयातून तुम्ही जामीन मिळवून घेतलं. मग हे नेमकं प्रकरण व्हायचं कारण काय? नाही, वडिलांनी तो सिलिंग ऍक्ट खालचे काही जमिनी त्या ठिकाणी प्लॉटिंग करून वसवले होते, पण त्यांना दिले होते कसून खाण्यासाठी. पण ते तेवढ्या लांब येऊन कसून खाऊ शकले नसल्यामुळे त्या ठिकाणी प्लॉटिंग करून त्यांना भाव आले असल्यामुळे वडिलांनी त्यांच्या जमिनी घेऊन त्या ठिकाणी प्लॉटिंग केली. पूर्वी सरपंच उपसरपंच एखादा फक्त तोंडी मध्यस्थी ठेवून त्या ठिकाणी व्यवहार होत होते. त्या पद्धतीनं कागदोपत्र सगळे डॉक्युमेंट क्लिअर नसल्यामुळे तो सिलिंग ऍक्टची जमीन विकता येत नाही त्यांना, म्हणून ते सिलिंग ऍक्ट खालच्या जमिनी प्लॉटिंग करून विकले होते. आता तोच रोष त्या ठिकाणी म्हणजे नरसिंहनगर चा माझ्यावर एक कारवाई सुद्धा झाली, पण त्या ठिकाणी पुन्हा त्या जमीन आम्ही विकलीच नाही असे मॅडमने माझ्यावर गुन्हा दाखल केली. गुन्हा दाखल केल्यावर विजयाताई थोबडे नगरसेविका स्थायी समिती त्यांनी आणि ॲडव्होकेट मिलिंद थोबडे या दोघांनी स्टेटमेंट दिली, नाही आम्ही आशप्पा कर्ली यांना जमीन विकलेली खरी आहे आणि आम्ही या नरसिंहनगरनी नगरचं नाव पण उल्लेख करून
हे नगर ठेवायला पाहिजे आणि ह्या लोकांनी प्लॉटिंग करून विकायला पाहिजे. हम्म, त्या ह्याच्यावर मी 3 दिवसात माझी जामीन मंजूर झाली. हम्म. त्यांचे स्टेटमेंट मला मिळाल्यामुळे. त्यामुळे आम्ही कोणाची जमीन हडपले किंवा असे विषय नाही. आता ज्या ठिकाणी तुम्ही जे वसाहत निर्माण केले, कर्ली वसाहत असेल, नरसिंग वसाहत असेल, विनायक नगर असेल, जे जे तुम्ही निर्माण केलेले आहे, त्या ठिकाणच्या नागरिकांची आता जमिनीबद्दलचा असलेला जो टेन्शन आहे तो कमी झाला असं वाटतंय? नाही, संपूर्ण त्या ठिकाणी प्लॉटिंग झालेले आहे. महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारचे कायदे आहेत. त्या एवढे वर्ष राहिलं तर त्याच्यानंतर काय होणार नाही. पण तो झोपडपट्टी वसायला पाहिजे होतं. पण माझ्या वडिलांनी मोठमोठे रस्ते 20 फूट असो, 30 फूट असो, 40 फूट असे मोठमोठे रस्ते गाठल्यामुळे मला तो अण्णाभाऊ साठे निधी एकच आम्हाला त्या ठिकाणी मिळत आहे. पण गलिच्छ वस्ती चा निधी, झोपडपट्टी राहिल्या तर माझा गलिच्छ वस्तीचा निधी मिळाला असता. म्हणजे वस्ती सुंदर गाठल्यामुळे त्या ठिकाणी माझ्या वडिलांचं नाव अजूनही नावलौकिक मग आहे. आता सध्याचे उपमुख्यमंत्री आहेत, तुमच्या पक्षाचे प्रमुख आहेत, एकनाथ भाऊ शिंदे हे आहेत. त्यांच्याकडं तुम्ही आता नगरविकास खात्याकडून काही नियोजन करून त्या ठिकाणचं विकासात्मक काम करू शकता? नाही, निवडून आलेल्या प्रत्येक नगरसेवकाला आमदारांनी निधी देणं हा बंधनकारक आहे. कारण त्यांनाही पुन्हा त्यांना नशीब आजवायचं आहे. आम्ही जर शिवसेनेकडनं आलो त्या ठिकाणी म्हणून त्यांनी निधी नाकारतील तर पुढे पब्लिक त्यांना नाकारतील. असं होऊच शकत नाही. तरी आम्हाला पुन्हा पर्याय म्हणून एकनाथभाई शिंदे असल्यामुळे आणि अर्थ खाता अजितदादांकडे असल्यामुळे यांचे तर निधी घेऊच पब्लिकच्या हक्कासाठी, पण ते वरचे निधी पण आम्ही या ठिकाणी आणून आम्ही विकास कामे करणार. तुम्ही ज्या प्रभागात नगरसेवक म्हणून सध्या चर्चेला जातात त्या ठिकाणी जुने जे केंगणाळकर असतील, सध्याचे अन्य जे उमेदवार आहेत, कोंडी असतील किंवा त्यांना सहकार्य करणारे अजून दोघं आहेत, त्यांनी जर म्हणजे निवडणुकीचं तर फेस टू फेस करणार आहेत. तुमच्याबरोबर असलेले पवन देसाई असतील, जमादार मॅडम असतील, विटकर मॅडम असतील, यांचा संघर्ष फेस टू फेस होईल असं तुम्हाला वाटतंय का? नाही, मी सिनियर नगरसेवक त्या भागात असल्यामुळे तसल्या संघर्षाच्या विषय आजपर्यंत त्या ठिकाणी झालेला नाही आणि पुढे होऊ सुद्धा देणार नाही. नाही, मला काय म्हणायचं आहे की मतदार तुम्हाला प्रतिसाद देतील असं तुम्हाला वाटतंय का? नाही, मतदारांसमोर जाऊन कारण पक्षा हिशोबाने जाणार का तुमच्या वैयक्तिक याच्यावर ते येणार? नाही, मी माझे गुणगान गाणं हा त्या ठिकाणचा योग्य नाही. माझ्या पक्षाचा त्या ठिकाणी मी कार्यकर्ता आहे, शिवसैनिक असल्यामुळे चारी धनुष्यबाणावरच मतदान करा या पद्धतीनेच आमची दररोज या ठिकाणी चर्चा करून बैठक घेऊन आम्ही एक मनाने एक दिलाने या ठिकाणी मतदारांसमोर जात आहोत. आता ते तुमचं नीलमनगरचा जो परिसर आहे, नेमका प्रभाग क्रमांक 19 मध्ये कुठला परिसर येतो आणि तुम्हाला कसा प्रतिसाद मिळत आहे? मी नीलम श्रमजीवी नगर या भागात राहतो. जमादार वस्तीचे मालक आहेत, त्यांनी तोही परिसर आहे. आणि पवन देसाई आकाशवाणी परिसरामध्ये राहतोय आणि शरद विटकर हा ताई चौक परिसरामध्ये राहतोय. असे चारही बाजूने आम्ही असल्यामुळे प्रत्येकांना आमचा हक्काचा नगरसेवक इथं आहे, आमचा हक्काचा नगरसेवक आम्हाला मिळतोय, या पद्धतीनं त्या ठिकाणी नागरिकांचा रिस्पॉन्स आहे. आणि त्या आमच्या उमेदवारांचीच आणि आपल्या शिवसैनिकांची एक दिलाने आम्ही काम करत आहोत. तुम्ही अचानकपणे शिवसेनेत आलात आणि शिवसेनेकडनं उमेदवारी घेतली आहे, ते जुने जे शिवसेनेचे सहकारी आहेत ते तुमच्यावर नाराज आहेत का तुम्हाला पाठिंबा देत आहेत? नाही, शरद विटकर यांचे बंधू देवा विटकर शिवसेनेचे उपशहर प्रमुख होते. त्यांच्या घरात तिथं न्याय मिळालेला आहे. कडवट शिवसैनिक असल्यामुळे त्यांना न्याय मिळालेले आहे. त्यांचे सर्व कार्यकर्ते आणि आमचे सर्व कार्यकर्ते, प्रत्येक परिवाराचे कार्यकर्ते आणि आम्ही काही भारतीय जनता पार्टीचे काही कार्यकर्ते हे असे सगळ्यांना घेऊन आम्ही शिवसेना या ठिकाणी. म्हणजे तुम्ही आता म्हणताय की भारतीय जनता पार्टीचे जुने कार्यकर्त्यांना घेऊन काम करताय? म्हणजे वर्षानुवर्षापासून त्यांच्या सोबतीला आहोत ना. 93 पासून ते आमच्या सोबत काम करत आहेत. काही मित्र म्हणून ते आमच्याकडे आलेले आहेत. आता तुम्ही यदा कदाचित निवडून आलात तर कर्ली नगर असेल किंवा अन्य जो परिसर आहे तुमचा प्रभाग क्रमांक 19 त्यामध्ये नेमकं काय प्रोजेक्ट करणार आहे? आम्ही त्या ठिकाणी सध्याला ड्रेनेज लाईनचे काम सुरुवात असल्यामुळे त्या ठिकाणी रस्ते जे हे झालेले आहेत, आता पूर्ण रस्ता झाले नाहीत. बापूंच्या निधीतून असो किंवा आमच्या आमच्या प्रयत्नातून असो, तो पूर्ण रस्ता झाला नसल्यामुळे दोन्ही साईडला अजूनही गटार वाहत आहेत. तो पूर्ण वॉल टू वॉल
जोपर्यंत होईल तेव्हाच तो आमच्या वडिलांनी जो वसाहत घातलेला आहे तो वसाहत सुंदर त्या ठिकाणी दिसेल. आणि त्या ठिकाणी आपण आपल्या ह्याच्यासाठी आरोग्यासाठी जो चांगले चांगले वृक्ष असतील आरोग्याला पोषक असणारे ते प्रत्येक घराला एक वृक्ष लावायची आमची संकल्पना आहे. तुमचं मुलाखत आपण यापुढेही पुन्हा एकदा आपल्याकडे घेऊया. तोपर्यंत 10-12 दिवसात तुमची काय काय नेमकं प्रभागात काय काय घडामोडी घडतील त्याची संदर्भ घेऊन आपण पुन्हा एकदा आपण आणि आपल्या सहकार्यांना आपण या ठिकाणी बोलूया. आताच्या ज्या छोट्याशा ज्या मुलाखतीमधून आपण प्रेक्षकांना जे सांगितलंय ते प्रेक्षकही आपली बाजू ऐकतीलच. आपण या ठिकाणी आलात, वेळात वेळ करून आल्याबद्दल चॅनलच्या वतीने मी आपला आभार मानतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. वाघचौरे ऍक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटल स्किन अँड हेअर क्लिनिक, जुळे सोलापूर डीमार्ट शेजारी असलेल्या वाघचौरे हॉस्पिटलमध्ये सुसज्ज 25 ऑर्थोपेडिक बेड, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, लॅमिनार फ्लो, अद्यावत स्टेनलेस स्टील थिएटर, सर्व प्रकारचे फ्रॅक्चर, अस्थिव्यंगावर उपचार व पुनर्वसन, लहान मुलांच्या हाडांचे फ्रॅक्चर तसेच वेडीवाकड्या हाडांवर उपचार, सांधेरोपण, मणक्यांच्या सर्जरी, याशिवाय दुर्बिणीद्वारे बिन टाक्याच्या शस्त्रक्रिया, डिजिटल एक्सरे व स्वतंत्र फिजिओथेरपी युनिट. डॉक्टर अभिजित वाघचौरे यांच्या ऍक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये सूट, सुपर डिलक्स एसी रूमची सोय, स्वतंत्र मेल व फिमेल वॉर्डची व्यवस्था, 30 आसन क्षमता असलेला कॉन्फरन्स हॉल, रुग्णाच्या सोयीसाठी खास इरिक्सन इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, हेरिटेज हेल्थ इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, MS चोलामंडलम जनरल इन्शुरन्स, रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स, भारतीय एक्स जनरल इन्शुरन्स, लिबर्टी जनरल इन्शुरन्स, युनिक हेल्थ केअर अँड मेडिकल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, SBI जनरल इन्शुरन्स, स्टार हेल्थ अँड ऑलिड इन्शुरन्स, बजाज इन्शुरन्स, टाटा जनरल इन्शुरन्स कंपनीच्या कॅशलेस विम्याची सोय. याशिवाय डॉक्टर राजश्री अभिजित वाघचौरे यांच्या स्किन अँड हेअर क्लिनिकमध्ये गजकर्ण, नायटा, सुरमा, नागिन, खरूज यासह इतर संसर्गजन्य रोगांवर उपचार तसेच सोरायसिस, इसब, हातापायाच्या भेगा, जीर्ण, ॲलर्जी, गोड आजारांवर रामबाण उपाय, बालत्वचा रोग, गरोदरपणातील मधुमेह, लठ्ठपणा, किडनी आजारामधील त्वचा विकार, नखांच्या समस्या व नखांचे अन्य आजार, चेहरा व शरीरावरील अनावश्यक केस कायमस्वरूपी काढणे, तोंड येणे, गोंधन पुसणे, तीळ, कार्बन, लेझर, फेशियल लेझर, टोनिंग यासारख्या उपचारांसाठी एकमेव नाव वाघचौरे ऍक्सिडेंट अँड ऑर्थोपेडिक हॉस्पिटल स्किन अँड हेअर क्लिनिक. पत्ता फ्लॅट नंबर 1, नरसिंहनगर, डीमार्ट शेजारी, जुळे सोलापूर. अपॉइंटमेंटसाठी 9673 11 4309 9405 84 21 68 या नंबरवरती संपर्क साधा. नमस्कार, मी डॉक्टर अभिजित सत्यवान वाघचौरे, ऑर्थोपेडिक सर्जन, सोलापूर. जुळे सोलापूरमध्ये 10 वर्षापासून मी इथे प्रॅक्टिस करत आहे. तर ऑर्थोपेडिक सेक्शनमधले ऑलमोस्ट सर्व प्रॅक्टिस आम्ही वाघचौरे ॲक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलला करतो. लहान मुलापासून वयोवृद्ध जे आहेत त्यांच्यातील सर्व ट्रॉमा म्हणजे पडलेले पेशंट, त्याबरोबर डिफॉर्मिटी करेक्शन म्हणजे वाकडे पाय जे असतात त्याचं करेक्शन करणे, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करणे, त्याच्याबरोबर पिडॅट्रिक डिफॉर्मिटी आपण ट्रीट करतो. स्पाईनच्या केसेस असतात जे मणके दुखणे, गुडघे दुखणे, मान दुखणे या प्रकारचे पण पेशंट आपण ट्रीट करतो. वाघचौरे हॉस्पिटलमध्ये बऱ्याच सेवा सुविधा उपलब्ध आहेत. यात आपण डिजिटल एक्सरे काढतो, मोठे फिजिओथेरपी सेशन आहे, त्याबरोबर रूम्स अवेलेबल आहेत. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर म्हणजे स्टेनलेस स्टील ऑपरेशन थिएटर जे म्हणतो ते सोलापुरात प्रथमच असलेले असे आपले वाघचौरे ॲक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमधलं थिएटर आहे, स्टेनलेस स्टील थिएटर. त्याबरोबर सेमिनार हॉल आहे जिथे आपण बरेच अकॅडमिक ॲक्टिव्हिटी घेतो. तर अशा सर्व सुविधा आपल्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहेत. कॅशलेस सुविधा म्हणजे बऱ्याच कंपनीचे कॅशलेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्यामध्ये इरिक्सन इन्शुरन्स आहे, हेरिटेज आहे, चोलामंडलम आहे, रिलायन्स आहे, लिबर्टी आहे, युनिक हेल्थ केअर आहे, SBI आहे, बजाज अलायन्स आहे, टाटा AIG आहे, किर्लोस्कर, त्यानंतर सिद्धेश्वर यांना पण आमचा टायअप आहे. तर तुम्ही सर्व सोलापूरकर या सुविधांचा नक्कीच लाभ घ्या. मी डॉक्टर अभिजित वाघचौरे, ऑर्थोपेडिक सर्जन, सोलापूर. नमस्कार सोलापूरकर. आपल्याला रुटीनमध्ये जे स्किन, हेअर आणि नेल्ससाठी जे समस्या उद्भवतात त्याच्यासाठी तुम्ही एक्सपर्ट ॲडवायझर शोधत असाल तर मी आहे डॉक्टर राजश्री अभिजित वाघचौरे. मी 10 वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे सोलापूरमध्ये आणि तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला देणार आहे.
जसं की तुम्हाला ॲटमॉस्फिअरमुळे तुमच्या स्किन, हेअर आणि नेल्सबद्दल तुम्ही हेल्दी कसं ठेवायचं किंवा त्यासाठी काय डाएट आहे, त्याची काळजी कशी घ्यायची आणि त्याचे इन्फेक्शन्स कसे टाळायचे, त्याच्यासाठी तुम्ही आमचे